सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। विजेच्या धक्क्याने 50 वर्षीय इसमाचा मृत्यू। राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील घटना। वालाच्या शेंगा तोडण्याकरिता गेले असता घरावरील टीनाला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागला असता एका 50 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथे घडली। श्रावण मारुती मोहुर्ले वय 50 वर्ष, राहणार किन्ही जवादे असा विजेचा धक्का लागून मृत पावलेल्या इसमाचं नाव आहे। मृतक श्रावण हे रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचे। दरम्यान 5 फेब्रुवारी रोजी दुपारी स्वतःच्याच घरी लागलेल्या वालाच्या शेंगा तोडण्याकरिता श्रावण हे गेले असता त्यांच्या घरावरून गेलेला सर्व्हिस केबल घरावरील टीनेला स्पर्श करून गेला होता। यापासून श्रावण हे मात्र अनभिन्न होते। शेंगा तोडणी सुरू असतानाच श्रावण यांचा स्पर्श टीनाला झाला व यातच ते इहलोकी गेले। मृत्यूच्या बातमीमुळे परिवाराला शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी परिवाराच्या लोकांकडून करण्यात आली। तसेच मृत्यूच्या पश्चात त्यांच्या मागे पती, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे। सदर घटनेचा तपास वडकी पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे, राळेगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.